पहिल्यांदा मी परभणीवरून नागपूरला जायलो होतो. तर कसं असतंय, जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे जी म्हण आहे आपली, तर परभणीमध्ये कसं असतंय, आल्याच्या नंतर मी भरपूर दिवसापासून मी ऐकत होतो हॉटेल राजहंसमध्ये नॉर्थ इंडियन फूड खूप चांगलं भेटतंय आणि कंदुरी मटण, ढवारा मटण खाऊन खाऊन मी थकलोय आता. 35 भाकरी खाल्ल्या, 2-4 बकेट शेरवा पिला, सगळं पिलं. पण मला काय म्हणायचंय, जरा जिबीचे चोचले बी पुरवावे का नाही हा. तर त्याच्यासाठी मला एकच होतं, परभणीमध्ये हॉटेल कुठं चांगलं आहे हे मला कुठं आठवलं, नरसी पाट्यावर. मग त्या काय कोणता फाटा, नरसिंह पोकरनी पशे मला आठवलं की बाबा एक राजहंस नावाचं हॉटेल आहे, उड्डाण पूल उतरल्याच्या नंतर राईट साईडला, नाही लेफ्ट साईडला आहे. मग आल्याच्या नंतर मी विचारत आलो, तर आज हॉटेलला जेवलो. हॉटेलचे मालक आहेत, त्यांचे जीवलग मित्र आहेत. मग मी हे नव्हते हॉटेलला, मी बोलवून घेतलं की त्यांना बोलवा आणि त्यांचे आभार व्यक्त केले. कारण का, एवढं सुंदर नॉर्थ ईस्ट जेवण, नॉर्थ इंडियन एवढं जबरदस्त आहे. तर मित्रांनो, ह्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे. कारण जेवढं चांगलं आहे ते जगाला दिसणं गरजेचं आहे हा. बिनकामाच्या गोष्टी तर न्यूजवाले इकडून तिकडून येतातच की हा. आज मी आलोय न्यूजवर म्हणजे थोडंफार काहीतरी चांगलं असेलच की हा. त्याच्यासाठी एकच नारा ठेवायचा, काय, जगात जर्मनी, भारतात परभणी हा. एकच नंबर जेवण आहे, राजहंस हॉटेल परभणी हा. धन्यवाद. प्रिय बकासूर परभणीला आमच्या हॉटेलला भेट दिली, राजहंस हॉटेलला यांनी. धन्यवाद. त्यांना आम्हाला त्यांचा अभिमान आहे की ते बिग बॉस 6 मध्ये जाणार. आणि ते एवढे ढवरा मटण खाऊन बोर झालते. त्यांनी आज आमच्याकडे येऊन, आज तर यांचं पुन्हा मटण चिकनच जीव होतं पूर्ण यांचं. ते पण पूर्ण नॉर्थ इंडियन कबाब, इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, बिर्याणी यांनी तर फक्त बघत राहा राजहंस जेवण. मग मी तेच म्हणालोय, काळा मसाला खाऊन माझा कलर सुद्धा काळा झालाय. आता बिर्याणी खाऊन बघतो, उजळला. रेड ग्रेव्ही, रेड थिक ग्रेव्ही, बटर चिकन, पटियाला रारा. लय अवघड दिसायले काम. बघू आता, मला तर काही कळ नाही. रारा, पटियाला, पिट्याला, पंजाबी दिसायला इकडलं. खाऊन बघाय काय अडचण आहे. आता लोक खात्यात म्हणल्यावर मला, मी तर बकासूरच आहे. बघू, टेस्ट करा, काय अडचण आहे आपल्याला. JCBने एकदा खोरं लावलं का बिर्याणीला, मग कळलं ह्यांना काय गोळ आहे. तुमच्या सोबत कंपनी द्यायला तुम्हाला चालतंय, बघू की.